वारणा बँक शक्ती से विश्वेश साहेब नंबर 1 ची कुस्ती बक्षीस दिलं. हाँ दिनेश आ जाए इधर आ जाए दिनेश चलो. वारणा दूसरा हाँ सिकंदर शेख लवकर या चला. सिकंदर शेख आ गया. सिकंदर शेख आपण लवकर या चला. महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख या नामदार त्याला तयार करा. चला फोटोग्राफर ले झाले आता. जरा मागे सरका सगळ्यांनी मागे सरका. दिनेश गुलिया विन बाय पॉइंट. वारणा बँक याला लिहिलंय. हाँ दिनेश गुलिया विन बाय पॉइंट पे जीता है. हाँ दिखाई अच्छी दिखाई है. अभी बाद में देखता हूँ क्या क्या हो रहा है. बहुत पब्लिक है, भीड़ बहुत है. पब्लिक बीच में हाँ देखता हूँ भाई. जवान आणि पृथ्वीराज पटाला अरे इजिप्तचा जागतिक विजेता आहे. पण खरं सांगतो मातीचं प्रॅक्टिस इथंच केलं. तिकडं मातीचं प्रॅक्टिस आहे, मॅच वरती प्रॅक्टिस असतं. पृथ्वीराज पटाला ताबा घेतलेला आणि नंबर 1 चे पैलवान मैदानाची बाकीची गर्दी जरा थोडी कमी करा ना. कोच आहे बापरे सर. खालून निघण्याचा प्रयत्न. अरे बापरे या डावाचं नाव आहे धक्का किस्सा. नुसताच धक्का द्यायचा. अवसान काय आहे बघायचं. हाँ पहलवान जी विजेता हो गए. लई जण झाली का. हाँ पहलवान अपने भूपेंद्र विजय. कुछ सबको चलो चलो चलो. नहीं कोई बनाया होगा क्या पता यार. बहुत पब्लिक है बीच बीच में आ रहे थे. मैं ऊपर बैठा था लेकिन ये पब्लिक बीच बीच में बहुत आ रहा है. इजिप्तचा पैलवान बाद में देखता. चलो पैलवान. मैं तो क्या है मैं स्टेज पे हो गया आगे बैठा हूँ. मैं बहुत दूर हूँ. थोड़ा कुश्ती चालू है. मैं बाद में फोन करता हूँ. कोई तो अपना पहलवान नंबर लिया है किसी फोटोग्राफर का वो भेजेंगे. ओ वस्ताद फिरत राहा खाली बसा की. कशाला बिनकामी फिरताय. कशाला काय काम आहे का उगाच अडचण. काय वजन करायचं. ओ सर होय अहो बिनकामी कशाला फिरायला. बसा की खाली. आडवा आडवा उगीच व्हिडिओ म्हणजे अरे वा रे वा कसा बघा कोकण याचा मार्ग करतोय. आडवी येते. 2 दिवस त्याचं प्रॅक्टिस बघितलं. ताकद भरपूर आहे पण बाकीचा धाव माहित नाही. माणसं दंगा करायला पाहिजे. उलटी उडी सोमवारला जमणार नाही. पण इजिप्तचे पैलवान मारताय. तालमी सामे त्यांच्याकडे उड्या मारून घेतलेल्या लई चांगली कुस्ती करण्यामध्ये तरबेज आहे. तरी याला बाजूला पृथ्वीराज पटेलला बनवणार गोट्या आणि मैदानात नंबर 1 चा पैलवान अहमद तोपे इजिप्तचा बाजूला आलोच आहे. हा हलवू नका रे. आज लढणार आहे सिकंदर शेख बरोबर. असं पाहिजे मोकळं पाहिजे. हा घ्या. ए भावा मध्ये कशाला येतोय. अतिशय शांत आहे. काल सकाळी आलेले हे पैलवान. चला कुस्ती करायची. मजा चला बघा पृथ्वीराज पडे
दावा घेतलेला आहे, छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे, चालू झालेला आहे. मित्र प्रयत्न आहे, त्यातनं बचण्याचा प्रयत्न इजिप्तच्या पैलवानचा आहे. आता कशाला आहे, तुझं काय बी केलं तर ते हालत नाही. भावा आणि नंबर 1 ची कुस्ती लागणार आहे. मला लय राग येते. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, भारत केसरी सिकंदर शेख चला पैलवान चला. स्वराज्य शक्ती घेतलीसाठी कुस्ती आहे. बघा त्या पृथ्वीराज पटलांना लय प्रयत्न केला, कोकण गिस्सा मारण्याचा प्रयत्न केला, हात काढून गिस्सा मारण्याचा प्रयत्न केला, एक लंगी भरली, नाथपट्टी लावली, डावाचं चॅनल केलं, पण त्यातनं बसलेला आहे. पेढ्या गव्हाण्याचे काम नव्हे, इथे जातीचे आणि कुस्ती लागते. जनता जनार्दनला भाऊ विचारा, लोक म्हणतात ती कुस्ती होऊ देत. देखो मगर प्यार से पेड़ बघा, काल तालमीत एका वेळेला 3 उड्या मारल्या, लय चांगल्या उड्या मारतो. दोघांनाही उड्या मारायचं प्रॅक्टिस आहे. गाड्या वाजवा दिला. अहो बघा, इजिप्त देशात आला 1,65,000 रुपये तिकिटाला खर्च आहे. किती 1000 किलोमीटरवरना त्या भारतामध्ये आलेला हा पैलवान आहे, इजिप्त देशाचा पैलवान. फोटो आले. आता काय होय, लय मदत आली की राव. कुस्ती निकाली करा पैलवा. बोला बोला. सर्वांना एक विनंती, सावकर साहेबांनी सांगितलं ही कुस्ती झाल्यानंतर सिकंदरची लावायची का आधी आता लावायची लगेच? ही झाल्यानंतर लावूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण सांगतो, पहिल्या मैदानापासून आतापर्यंत 30 वर्षातली 2 वर्ष सोडा, 28 वर्ष तुमच्या जीवावरती वारणा परिवार एवढं मैदान घेतो. त्याचं एकमेव एवढी वेळ टिकलाय. अजून उड्या मारायची तयारी. कुस्ती लागू दे. इजिप्त देशात त्याला जबरदस्त उड्या दोघे मारतात. पृथ्वीराज पाटलाला त्यानं टकवलेला आहे. अतिशय चांगले कुस्ती आहे, चांगली त्याचं नाव आहे. आणि पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटलानं ताबा घेतलेला. पृथ्वीराजनं बी बरेच जाग्यात डाव बाहेर काढलं. बघा जरा कुस्ती बघू द्या. चला, वारणेच्या कुस्ती परंपरेने अनेक महान मल्ल घडवले. लाल मातीची सेवा अखंडपणे करण्याचं काम कोरे घराण्यानं केलं. मुखातून आलेलं राम आणि चांगलं केलेलं काम कधीही वाया जात नाही. रोते हुए घ्या. पुन्हा होता तसा डाव दिलेला.
कौतुक आहे. चलो चलो, आपली भाषाच कळत नाही, इजिप्तची भाषा फक्त कळते. मागोऱ्याला सांगाला आणि एक लंगे भरलेल्या त्यात बसलेला नाव सल्लाउद्दीन आहे. अब्बास जरा एका जागेवर उभा राहू नका, मी विनंती करतो एका जागेवर उभा राहू नका. खरंच विनंती आहे तुम्हाला, लोक भर उन्हात उभा राहून ज्याला जागा. अरे